आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कोविडच्या कठीण काळात आपले कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. ही मदत त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञतेची एक छोटीशी भावना असून त्यांच्या परिवाराच्या पाठीशी सदैव उभं राहण्याची आमची बांधिलकी आहे. कोविड काळात मरण पावलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्यक्षात आर्थिक मदत मिळालेली आहे. मयताच्या कुटुंबातील सदस्यांना महापौर हिमगौरी आहेराडके यांच्या उपस्थितीत धनादेश वाटप करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिका ही राज्यात कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देणारी पहिली महापालिका असल्याचं महापौर हिमगौरी आहेराडके यांनी स्पष्ट केलं आहे. आज आरोग्य विभागाकडनं खरं तर प्रलंबित असं हे वाटप होतं, ज्यामध्ये नाशिक महानगरपालिकेने सुमोटो म्हणजे महाराष्ट्रात हे कोणी केलं नाहीये. पहिली महानगरपालिका आहे आपली ज्यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी हे कोविड काळात जे गेले त्यांना हा निधी जो आहे तो देऊ केला स्वखर्चाने. आणि त्यामुळे खरं तर नाशिक महानगरपालिकेचं मी खरंच अभिनंदन करते की त्यांनी आपल्या ज्या कर्मचाऱ्यांचा विचार केलेला आहे. पण काही कारणास्तव हे देताना स्क्रुटिनी असेल किंवा प्रशासकीय बाब असेल त्यामुळे उशीर झाला. आज आम्ही ते लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्याचा वाटप केलेला आहे. जवळजवळ 10 कुटुंबांना 50 लाखाची मदत इथे आम्ही दिली आहे. ते कुटुंबीय म्हणजे आमच्या काही अंगणवाडी सेविका होत्या, काही कर्मचारी होते, आरोग्य कर्मचारी होते, काही चांगले इंजिनियर्स होते, डॉक्टर्स होते, असे आहेत. आणि अजून काही 10 कुटुंब पाईपलाईन मध्ये आहे. आम्ही बजेटमध्ये याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. त्यानुसार पुढच्या वर्षी देखील याचं वाटप होणार आहे. यावेळी महापौर श्री विलास शिंदे, स्थायी समिती सभापती श्री मच्छिंद्र सानप, नगरसेवक नगरसेविका इतर मान्यवर उपस्थित होते. SN न्यूज साठी रोहन धनी, नाशिक.